नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता ही भारतीय जनता पार्टीच्या मुळे आहे. भारतीय जनता पार्टीनं आधीचं मवियाचं सरकार बेदखल करून दाखवलं. त्याच सरकारमधले दोन घटक पक्ष सोबत घेतले आणि आधी ज्या मवियाला तीन पायाची रिक्षा म्हणून हिणवलं होतं त्याच धर्तीवर आता ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणत अभिमानानं राज्य करायला महाराष्ट्रावर सुरुवात केली. पण आता जसजसे दिवस पुढे जात आहेत आणि निवडणुका जवळ येत आहेत, भारतीय जनता पार्टीच्यासाठी ही महायुती डोकेदुखी ठरते आहे. त्याचं प्रमुख कारण हे जागा वाटपातले दावे, प्रतिदावे आणि मारामारी आहेत. अमुक एक जागा आपल्यालाच हवी अशा प्रकारचा सर्वाधिक हट्ट हा आधी शिवसेनेकडून आणि नंतर राष्ट्रवादीकडून सुरू झालेला आहे. आणि याच हट्टाला सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला प्रसंगी आपल्या पक्षातल्याही कोणाचा काही बळी द्यावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रामदास कदम यांनी तर भारतीय जनता पार्टीवर महायुतीत असताना केसानं गळा कापायचा प्रयत्न करू नका या शब्दात टीका केली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला धमक्या देत आहेत, गावात फिरू देणार नाहीत असं सांगत असल्याची तक्रार दस्तूरखुद्द हर्षवर्धन पाटलांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना केली आहे. थोडक्यात काय तर भारतीय जनता पार्टीच्या समोर आत्ताच्या घडीला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याच्यासाठी महाराष्ट्रात राजकीय समीकरणं मांडत असताना नवी डोकेदुखी झाली आहे. तिचं नाव आहे महायुती.